डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नगर शहरातील बोल्हेगावच्या प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिक रस्ते, पाणी आणि ड्रेनेज लाईनच्या समस्यांनी त्रस्त झालेत। या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या उपायुक्तांना निवेदन दिले गेले। 26 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। आमच्या रस्त्याची काही दुरावस्था आहे, पाण्याची काही सोय नाहीये, अजून ड्रेनेज लाईनी सगळं पाणी आमच्या दारातून जाते वाहते, ते पण व्यवस्थित करून द्यावा। आणि मुलांना शाळेत जायचं म्हणलं का अडचणी येतात, आम्ही सुद्धा घसरतो रस्त्याने जाताना। आम्ही चिंतामणी कॉलनी मधून आलो नगरपालिकेमध्ये। आम्ही विनंती करतो की आम्हाला रोड पाहिजे, आमचं ड्रेनेज लाईन सगळं रोडवर आलेलं आहे, मुलं शाळेला जाऊ शकत नाही, माणसांना सुद्धा जाऊ शकत नाही, बाहेर गाडी सुद्धा काढू शकत नाही, सायकली सुद्धा जाऊ शकत नाही। मग नगरपालिकेचं काम आहे आमच्या कॉलनीत येऊन बघायचं, लहान लहान मुलं सारखे आजारी पडतात, त्याच्याकडे लक्ष द्यावं नगरपालिकेने। आणि नाही दिलं तर आम्ही उपोषण करू येतो। असे आम्हाला आठवड्यातून एक दिवस पाणी येतंय, पाणी त्यांनी दिसाड सोडायला पाहिजे ना। आम्ही घरपट्टी भरतोय, सगळं करतोय ना, मग आम्हाला लाईट नाही, पाणी नाही, रोड नाही, असे आमची मुलं शिक्षण घेणार कसे, आम्ही बाहेर जाणार कसे आजारी पडले नंतर। हे सुविधा नगरपालिकेने आम्हाला पुरवावा। चिंतामणी पोलीस कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईनमधून मैला मिश्रित पाणी सर्वत्र पसरल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे। सन फार्मा शाळा ते चिंतामणी पोलीस कॉलनी, धर्मवीर चौकपर्यंतच्या रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे पडलेत, त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत। कॉलनीमध्ये पिण्याचं पाणी 7 ते 8 दिवसांनी येत आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होतोय। हा पाणीपुरवठा दिवसाआड करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। या मागण्यांकडे जर दुर्लक्ष केलं तर 26 ऑगस्टला महानगरपालिकेसमोर हलगीनाद आंदोलन करून बेमुदत आमरण उपोषण केलं जाईल असाही इशारा दिला गेला। मी चिंतामणी सोसायटीतून आलेली आहे नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी। आम्ही 8 तारखेला निवेदन दिलेलं होतं, पण त्या निवेदनाची दखल घेतलेली नाहीये। आणि रस्त्यावरती खूप सारं पाणी साचलेलं आहे ड्रेनेजचं, तिथून मुलं ये जा करतात, सगळ्यांना साथीचे आजार झालेले आहेत, कोणाला डेंग्यू झालेला आहे, कोणाला काही सर्दी खोकला। त्या पाण्याची दखल घेण्यात यावी। आणि पिण्याचं सुद्धा पाणी आम्हाला 8 दिवसात नंतर 1 दिवस पाणी येत आहे, ते पाणी 1 दिवसाआड करण्यात यावं, नाही का। त्याच्यामध्ये जंतू होतात, आळ्या होतात, तेच पाणी आम्हाला 8 दिवस पिवावं लागतं। तर त्यासाठी आयुक्त साहेबांनी याची दखल घेण्यात यावी। जर दखल घेण्यात नाही आली तर आम्ही ते उपोषण करू। चिंतामणी पोलीस कॉलनीमध्ये आम्ही 12-13 वर्ष झालं राहतोय, पण तिथं अद्यापही काही सुधारणा वगैरे महानगरपालिकेने केलेली नाही। तर 2020 पासून मी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करतोय। सुरुवातीला म्हटले की तुम्ही आम्ही रस्ता आणि पाण्यासाठी प्रयत्न केले, त्यावेळेला म्हणाले की तुम्ही महानगरपालिकेची मध्ये नोंद केलेली नाही घरांची, तुम्ही घरपट्टी भरलेली नाही, तुम्ही पाणीपट्टी भरलेली नाही, आणि तुम्ही हे ज्या वेळेला सगळं कराल त्यावेळेला तुमच्या इथं सुधारणा होतील। मग त्याप्रमाणे आम्ही कॉलनीवाल्यांनी विचार केला की आपण हे सगळं करू। मग आम्ही पाणीपट्टी भरली, घरपट्टी भरली, पाणीपट्टी भरली, महानगरपालिकेत 1% घरांच्या नोंदी करून घेतल्या, आणि अजूनही आम्हाला पाणी देत नाही। पाणी 8 दिवसातून देतात, गेली 1 वर्ष झालं 8 दिवसातून आम्हाला पाणी देत आहेत। ते पाणी आम्ही 8 दिवस जर वापरलं तर त्याच्यात आळे होतात, कसं प्यायचं आणि कसं जगायचं आम्ही। त्याच्यानंतर रस्ता असे खड्डे पडलेले आहेत रस्त्यात, आणि आतापर्यंत आम्हीच मुरुम टाकतोय, आम्हीच रिपेअर करतोय रस्ता। पुन्हा ड्रेनेज लाईन अख्खं फुटलेलं आहे ते, तर ते सगळं ड्रेनेज वरती आलेलं आहे, खूप वास सुटलाय, अख्ख्या कॉलनीमध्ये वास सुटलेला आहे।
तर कृपा करून ती ड्रेनेज लाईन बंद करा. 8 दिवसातून पाणी देत आहे तर आम्हाला दिवसाआड पाणी द्या. सध्या पावसाळ्याची परिस्थिती आहे आणि या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे सर्व दारासमोर घाण पाणी मैला वाहत आहे. सर्वत्र दुर्गंधी सुटलेली आहे. या दुर्गंधीमुळे अनेक लोक आजारी पडलेले आहेत. काही लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता सुद्धा नाहीये आणि ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे सर्वत्र घाण पसरली आहे. ती त्वरित मान्य साहेबांनी दुरुस्त करावी यासाठी आम्ही 8/8/2025 रोजी मान्य आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. परंतु 12 दिवस झालेले आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाने या कागदाला, या नोटिसाला केरळची टोपली समजलेली आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की सन फार्मा शाळा ते चिंतामणी कॉलनी, धर्मवीर चौकापासून तर पुढे रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. गुडघ्यावर खड्डे पडलेले आहेत. कित्येक अनेक लोक या रस्त्यावरून पायी जाताना पडून दुखापत झालेली आहे. काही लोकांचे अपघात झालेले आहेत. मोटरसायकली सुद्धा स्लिप झालेले आहे. तर आमचं असं म्हणणं आहे, तो रस्त्यावर मुरुम टाकून रोलरनी दाबून देऊन तात्पुरता का होईना पण तो रस्ता करण्यात यावा. तिसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी सर्व नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरलेली आहे. परंतु या ठिकाणी दिवसाआड पाणी येत आहे. दिवसाआड पाणी येण्यापेक्षा दिवसाआड 8 दिवसांनी पाणी येत असल्यामुळे दिवसाआड पाणी सोडण्यात यावे अशी आमची भूमिका आहे. आमचं म्हणणं असं आहे, जर 1-2 दिवसामध्ये निर्णय होऊन सगळे सुविधा मिळाल्या नाही तर आम्ही मंगळवार दिनांक 26/8/2025 रोजी महानगरपालिका कार्यालयासमोर सर्व नागरिक उपोषणात बसणार आहोत. होणाऱ्या सर्व परिणामाची सर्वची जबाबदारी प्रशासनावर याची नोंद घ्यावी. यावेळी दाम नेटके, महेश सकट, माणिक कांबळे, संजय सोनवणे, शंकर राजगुरू, वैशाली ससाने, आशा नेटके, मीना कांबळे, सीमा सकट यांच्यासह बोलेगावमधील अनेक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.